तपसमध्ये दिवस खूप लवकर सुरू होतो कारण आजी आजोबा आहेत, लवकर उठतात आणि तर ऑफकोर्स द होल रुटीन गोज अराउंड देअर वेलबिंग कशातनं होईल हा विचार केला पाहिजे. की फिजिकली त्यांना छान वाटलं पाहिजे, इमोशनली छान वाटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिकाम पण नाही राहिलं पाहिजे. मेंदूला चांगल्या मिळतील अशा गोष्टी त्यांना दिवसभर प्रोव्हाइड करणं हे मला गरजेचं वाटलं. कारण काळजी घेतोय म्हणजे रूम मध्ये बसवून ठेवलंय, वेळच्या वेळेला जेवण देतोय असं नाहीये किंवा टीव्ही लावून दिलाय. तर त्याच्या पलीकडे काय, तर असं करत होतो तेव्हा एक तर डिमेन्शिया किंवा नॉर्मल आजी आजोबांना सतत काहीतरी एंगेजमेंट म्हणजे ऍक्टिव्हिटीज, थेरपीज आणि हा विचार का आला तर सकाळी उठल्यापासून दे नीड टू हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. आणि एंटरटेनमेंट तर झालीच ग, म्हणजे वाढदिवस सण हे आपण करतोच आणि ते असं वाटतं की ते तर रुटीनच आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला काय करता येईल, मग व्यायाम प्रकार, मग त्यांची चॅलेंजेस लक्षात घेऊन अगदी व्हीलचेअर मधल्या आजीलाही व्यायाम जे जमतील आणि इंटरेस्टिंग वाटतील ते तयार होत गेले. तर अशा थेरपीज मला वाटतं तपस थेरपीज म्हणूनच आता प्रसिद्ध आहे की प्रॉप्स घेऊन व्यायाम करणं, म्युझिक लावून व्यायाम करणं, त्यानंतर क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात. सो डाएट आणि ऍक्टिव्हिटीज यांची सांगड घालत घालत दिवस आपला सुरू होतो. अशा काही अडचणी आल्या का जिथे जरा तुला अरे आता कसं हे हँडल करू, अशा काही सिच्युएशन्स होतो? आजी आजोबांसाठी घर असं मी म्हणाले, कारण मला तो वृद्धाश्रम शब्द किंवा ओल्ड एज होम असं म्हणण्यापेक्षा असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी छान घरच बनवलेलं आहे जिथे आजी आजोबा राहतात. तर आजारी पडले की नाही आता घेऊन जा घरी, किंवा चॅलेंजेस सुरुवातीला आले ते मे बी दे शेप्ड अप द फ्युचर. कारण आजी आजोबांच्या वागणुकीतले फरक जे दिसत गेले कॉग्निटिव्हली, म्हणजे लक्षात राहत नाहीये किंवा अरे त्यांची खोलीच कुठे आहे विसरली. तर ह्या काही लक्षणांमधनं मला कळत गेलं की डिमेन्शिया म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, त्याचा रेशो किती मोठा आहे समाजामध्ये. पहिल्यांदा काही सुरुवातीचे काही आठवडे जेव्हा आपल्याकडे आलेले असतात रेसिडेंट्स, तर त्यांचा तो लोनलीनेस इव्हेंच्युअली खूप कमी होताना दिसतोय आणि ऍक्सेप्टन्स वाढताना दिसला तुला? आम्ही ना ऍडमिशन प्रोसिजर जे आहे ती खूप अशी क्रिएटिव्हली डिझाईन केली की पहिले ते बघायला येतात, काही वेळेला इव्हेंट्स आपल्याकडचे अटेंड करतात किंवा फॅमिली मेंबर्सना काउन्सिलिंग केलं जातं. कारण सगळ्यात मोठा कॉमन प्रश्न मला विचारला जातो की आम्हाला हे सगळं आवडलंय किंवा इन्स्टिट्यूटमध्ये ठेवायला पाहिजे कळतंय, पण आईला कसं सांगू किंवा बाबांना कसं सांगू की आता घरी नाही, तुम्ही संस्थेत राहायलाच नाही. त्याविषयी सुद्धा आपल्याकडे काउन्सिलिंग होतं. बऱ्याच वेळा आपण फक्त की तरुण मुलं किती स्वार्थी झाली आहेत आणि किती ती निग्लेक्ट करतात हेच ऐकत असतो. सांगू, तरुण पिढी जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्यांना अजून एक सोशल अँगल पण कळतो बरं का. म्हणजे मी आता सेन्सिटायझेशन प्रोग्राम करतेय शाळांमधनं आणि कॉलेजेसमधनं, सेन्सिटायझेशन टुवर्ड्स एल्डरली आणि आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे आम्ही डिस्कस करतो. आणि इतके नवीन विचार कळतात, अगदी 5वी-6वीतली मुलं आपल्याकडे व्हिजिट करतात. आणि आमचा तो प्रोजेक्ट आहे की अगदी ऑटिस्टिक मुलांपासून सगळे आपल्या केअर होमला व्हिजिट करतात, पिकनिकला येतात. आजी आजोबांना भयंकर आवडतं आणि आम्ही ओरिगॅमी सेशन्स, म्युझिक सेशन्स आजी आजोबा आणि मुलं अशी एकत्र करतो, पेंटिंग करतात एकत्र. सो अशा वेळेला खूप लक्षात येतं की आपण नुसतीच तरुण पिढीला नावं ठेवतोय, उलट जास्त सेन्सिटिव्ह आहेत, चौकस विचार करतायत आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव आहे. मात्र अगदी क्लायमेट चेंज पासून सगळ्याची जाणीव आहे त्यांना. नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये माझी अत्यंत आवडीची अशी ताई, आणि जी आता एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आली आहे पुण्यामध्ये, आजी आजोबांसाठी घर. तर मी प्राजक्ता वढावकर हिचं स्वागत करते. थँक्यू ताई इथे आल्याबद्दल आणि एवढा वेळ दिल्याबद्दल. ताई, मला तुला प्रश्न विचारायचा की आजी आजोबांचं घर ही कॉन्सेप्ट तुझ्या डोक्यात कुठून आली आणि काय इन्स्पायरिंग होतं त्याच्या मागे? थँक्स अवंती एकतर बोलवल्याबद्दल, आणि तुझ्याशी आज गप्पा मारायला मिळतील म्हणून मी उत्साहाने आली आहे खरंच. आजी आजोबांसाठी घर असं मी म्हणाले कारण मला तो वृद्धाश्रम शब्द किंवा ओल्ड एज होम असं म्हणण्यापेक्षा असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी छान घरच बनवलेलं आहे.
तर इन्स्पायरिंग पेक्षा वर्षानुवर्ष क्षेत्रात कामं करत होते. म्हणजे लहान मुलांबरोबरही काम केलं किंवा माझं घरामध्ये मुली लहान होत्या त्यामुळे फुल टाईम काही करता येत नव्हतं, त्यामुळे व्हॉलंटिअरिंग केलं काही संस्थांमधनं. त्यातनं बऱ्याच गोष्टी अशा जाणवत गेल्या की हेच काम आपण वेगळ्या तऱ्हेने करू शकू का, किंवा समाजातले आजी आजोबा सगळेच की त्यांच्या खरं गरजा खूप वेगळ्या आहेत, मानसिक, इमोशनल, हे सगळं. आणि त्या दृष्टीने विचार करून आपण त्यांची काळजी घेऊ शकू का असं वाटत गेलं. पण हा विचार इतका रुजत गेला की प्रॉपर मी त्याचा सिस्टमॅटिक अभ्यास करून, म्हणजे असं ओव्हरनाईट हे होऊ शकत नाही. त्यामुळे छान त्याचा रिसर्च सर्वे करून त्याचा छान प्रोजेक्ट बनवला की मला नक्की काय करायचंय, कुठल्या पद्धतीने करायचंय. आणि बऱ्याच ठिकाणी काम करून असं लक्षात येत होतं की मे बी आय लर्न्ड व्हॉट नॉट टू डू. आणि त्यातनं खूप छान सिस्टीम्स सुचत गेल्या आणि इट इज ऑल इमोशनली ड्रिव्हन. सो त्याप्रमाणेच मग मी कॉन्फिडेंटली त्या सिस्टीम्स बनवल्या की जी काही काळजी घ्यायची आहे ती आपल्या कल्चरला धरून, त्यांच्या वेळच्या सगळ्या त्यांचे हॅबिट्स आणि आवडीनिवडी ह्या आपण सगळ्यात महत्वाच्या समजून मग आपण काय करू शकतो. तर असं करत मेडिकल त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतात तर त्यानुसार ते सिस्टीम बनत गेली आणि आपलं हे घर बनत गेलं. सो मेडिकल काळजी जरी घेत असलो आपण तरी त्यातलं घर पण नाही गेलं पाहिजे. तर हा एक मुख्य उद्देश ठेवूनच केलं. मग हळूहळू ते बनत गेलं, ते एन्व्हायरमेंट पण त्या प्रकारेच बनत जातं, पण कॉन्सेप्टला घट्ट राहणं हे मात्र जमलं. हा कॉन्सेप्ट खूप छान आहे की आजी आजोबांना एक त्यांचं हक्काचं घर आणि जिथे सगळ्या प्रकारे म्हणजे त्यांची शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे काळजी चांगली घेतली जाते. तुला जेव्हा तू हा विचार केलास तेव्हा अशा काही पर्टिक्युलर रिॲक्शन्स होत्या का सोसायटीकडून आलेल्या की तू तर लहानपणातच, म्हणजे मी असं म्हणत की तू लहान असतानाच हा विचार केलास की हे असं काहीतरी नवीन चालू करायचंय. सो काय रिॲक्शन्स म्हणजे स्वप्न ऍक्च्युली छोटं होतं की आपलं छोटस असं ओल्ड एज होम केअर किंवा केअर होम असं बनवावं. पण समाजातनं रिॲक्शन्स म्हणजे मला असं वाटतं माझ्या आजूबाजूच्या ज्या घरातल्या व्यक्ती किंवा वेलविशर्स होते त्यांना ऍक्च्युली बहुतेक कळत नव्हतं मी नक्की काय करायचं. तर आम्ही आहोत, आम्ही सपोर्ट करू अशी म्हणणारी कमी मंडळी होती, पण ते पण माझ्यावर विश्वास ठेवून सपोर्ट करत होते की नक्की हिला करायचंय काय. आणि बाकीच्यांना तर असं वाटत होतं की म्हणजे सायकियाट्रिक रिहॅब करायचंय काय, की कुठलाही अनुभव नाहीये, हिला मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये किंवा सोशल वर्कचा अभ्यास नाहीये, ती नक्की काय करणार आहे आणि जमणार आहे का. तर पण मला असं होत गेलं की काम एकदा सुरू झाल्यावर खरंच वेळ नाही झाला हा सगळा विचार करायला. वेन आय लुक बॅक मे बी असं वाटतं, पण त्या काळात सुचतच नव्हतं. म्हणजे 24 तास म्हणतात तसं, कारण त्या जी आम्ही जागा घेतली तिथेच आम्ही राहत होतो वरच्या मजल्यावर. त्यामुळे 24 तास म्हणता येईल असंच काम चालू होतं. किचन एकच होतं. माझी मुलगी तिथनच डबा घेऊन जायची शाळेसाठी आणि आम्ही आजी आजोबांचाही स्वयंपाक करायचो. सो खरंच 24 तास म्हणता येईल. आणि तर हळूहळू ते वाढत गेलं. अगदी माझी एक मावशी फक्त राहायला आली होती जिला मुलं नव्हती आणि मी सगळं करणार होते. असं 1-2 अशीच अगदी लोक राहायला होती. आणि आज 3 सेंटर्स आहेत आपली, केअर होम्स आहेत पुण्यात 2 ठिकाणी, वाकड आणि बालेवाडी, आणि नवी मुंबईमध्ये आता एक रिसेंटली सुरू केलंय. व्हेरी नाईस. म्हणजे आपण म्हणतो ना की हे शिवधनुष्य आहे, पण ते तू अगदी लीलया पेलतीये. पण घरी जी वडीलधारी मंडळी होती, मी अनिल मामा किंवा तो म्हणाला होता की तू हे काय असं मुद्दाम अवघड काम शोधून काढलंयस का, ते सोपं नाही करायचं. एक रिॲक्शन होती तेव्हा की का म्हणजे इतकं का अवघड करायचंय काम. राईट. सो तू म्हणतेस त्याप्रमाणे हे जे तुझ्या 2 छोट्या मुली आणि हे आजी आजोबा असं जेव्हा तू दोरीवरची कसरत करत होतीस तेव्हा तुला काय थोडेसे प्रश्न पडले का, किंवा अशा काही अडचणी आल्या का जिथे जरा तुला अरे आता कसं हे हँडल करू, अशा काही सिच्युएशन्स होत्या? चॅलेंजेस होते, पण अशी वेळ कधीच वाटली नाही की नाही हे जमत नाही आणि नको कशा, असं नाही झालं. चॅलेंजेस नक्की होती आणि ते पार करायचं एवढंच ध्येय होतं. म्हणजे खरंच जसं झपाटल्यासारखं अजूनही माझ्या आजूबाजूच्या लोकांना तसंच वाटतं की
पण चॅलेंजेस अशा प्रकारची होती की मेडिकल बॅकअप हवा किंवा इन केस ऑफ इमर्जन्सी. सो वी हॅव मॅनेज्ड. अगदी आपल्याकडे राहत असताना हार्ट अटॅक आलाय आणि पटकन ऍक्शन घेऊन हॉस्पिटलमध्ये नेणं, हे सगळं म्हणजे पण मला असं वाटायचं की हेच तर करायचंय ना, तर मागे हटून कसं चालेल. आता काही ठिकाणी असं लक्षात यायचं की जिथे आजी आजोबा राहतात तर आजारी पडले की नाही आता घेऊन जा घरी, किंवा चॅलेंजेस सुरुवातीला आले ते मे बी दे शेप्ड अप द फ्युचर. कारण आजी आजोबांच्या वागणुकीतले फरक जे दिसत गेले कॉग्निटिव्हली, म्हणजे लक्षात राहत नाहीये किंवा अरे त्यांची खोलीच कुठे आहे विसरले. तर ह्या काही लक्षणांमधनं मला कळत गेलं की डिमेन्शिया म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती किती आहे, त्याचा रेशो किती मोठा आहे समाजामध्ये. तर उलट असं होत गेलं की मी त्याचा अभ्यास केला, त्याची चॅलेंजेस घेतली आणि त्याची काळजी कशी घ्यायची अशी लक्षणं असताना की उगीच चिडचिड होतीये किंवा त्यांना लक्षात येत नाहीये आपण कुठे चालत चाललो. तर ही सगळी अल्झायमर्स आणि डिमेन्शियाची जी लक्षणं होती त्यानुसार एक सिस्टीम बनत गेली आणि ऍक्च्युली एक वेगळं सेंटर तयार झालं की जिथे फोकस्ड केअर आपण घेतो. त्यामुळे जी चॅलेंजेस होती ती मे बी पुढे ती अशी शेपअप झाली की आज आता जवळजवळ 70 रेसिडेंट्स आहेत त्या सेंटरला आणि आतापर्यंत 900च्या वर केसेस आपल्याकडे आलेले आहेत की पार्किन्सन्स, वेगवेगळ्या प्रकारचं डिमेन्शिया आणि त्यांची काळजी, त्यांच्या कुटुंबियांची काळजी. कारण हे खूप चॅलेंजिंग असतं कुटुंबियांना ऍक्सेप्ट करणं की डायरेक्ट मग काय वेळ लागलाय का, एवढंच आपल्याकडे हे होते कॉन्सेप्ट. पण ऑफकोर्स डिमेन्शिया विषयी आता अवेअरनेस आहे, आपण भरपूर अवेअरनेससाठी काम करतोय, फॅमिलीजना एज्युकेट करण्यापासून. आता हे विषयांतर होईल पण डिमेन्शिया विषयी माहिती देणं आणि प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल, शाळेपासून कॉलेज आणि वेगवेगळ्या प्रोफेशनल्सना ह्या बाबतीत एज्युकेट करणं, हेही सगळे उपक्रम चालू करतेस. तर मग साधारणपणे तुझा दिवस कसा असतो की रेसिडेंट्स आहेत तर त्यांचा दिवसाची सुरुवात काय पद्धतीने तू प्लॅन केलेली असते आणि तुझा फोकस काय असतो तो प्लॅन करता? तपसमध्ये दिवस खूप लवकर सुरू होतो कारण आजी आजोबा आहेत, लवकर उठतात आणि तर ऑफकोर्स द होल रुटीन गोज अराउंड देअर वेलबिंग. वेलबिंग कशातनं होईल हा विचार केला पहिले की फिजिकली त्यांना छान वाटलं पाहिजे, इमोशनली छान वाटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिकाम पण नाही राहिलं पाहिजे. मेंदूला चांदण्या मिळतील अशा गोष्टी त्यांना दिवसभर प्रोव्हाइड करणं हे मला गरजेचं वाटलं. कारण काळजी घेतोय म्हणजे रूम मध्ये बसवून ठेवलंय, वेळच्या वेळेला जेवण देतोय असं नाहीये किंवा टीव्ही लावून दिलाय, तर त्याच्या पलीकडे काय. तर असं करत होतो तेव्हा एक तर डिमेन्शिया किंवा नॉर्मल आजी आजोबांना सतत काहीतरी एंगेजमेंट म्हणजे ऍक्टिव्हिटीज, थेरपीज. आणि हा विचार का आला तर सकाळी उठल्यापासून दे नीड टू हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. आणि एंटरटेनमेंट तर झालीच ग, म्हणजे वाढदिवस, सण हे आपण करतोच आणि ते असं वाटतं की ते तर रुटीनच आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला काय करता येईल, मग व्यायाम प्रकार, मग त्यांची चॅलेंजेस लक्षात घेऊन अगदी व्हीलचेअर मधल्या आजीलाही व्यायाम जे जमतील आणि इंटरेस्टिंग वाटतील ते तयार होत गेले. तर अशा थेरपीज मला वाटतं तपस थेरपीज म्हणूनच आता प्रसिद्ध आहेत की प्रॉप्स घेऊन व्यायाम करणं, म्युझिक लावून व्यायाम करणं, त्यानंतर क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात. सो डाएट आणि ऍक्टिव्हिटीज याची सांगड घालत घालत दिवस आपला सुरू होतो. डाएट सुद्धा अशा दृष्टीने मी तुझ्याशी तर खूप चर्चा केलेली आहे की सगळ्यात मोठा कॉमन प्रॉब्लेम ह्या वयोगटाचा जो सोडियम कमी जास्त होणं, त्यांनी मूड्स फ्लक्च्युएट होणं, अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. तर त्या आपण प्रिव्हेंट कशा करायच्या ह्याच्यावर मात्र लक्ष दिलं सुरुवातीपासून. सो दर 2 तासांनी डाएट चार्ट आहे आपला की हायड्रेशन म्हणजे त्यांना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित मिळावं, मिठाचं प्रमाण, म्हणून हे केलं. आणि त्याच्यामध्ये बरोबर ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या. मग सकाळी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज, संध्याकाळी जरा खेळ आपले छान किंवा एंटरटेनिंग ऍक्टिव्हिटीज असं ठरत गेलं. लंच नंतर ते आराम करतात, संध्याकाळी परत चालू. आणि संध्याकाळचा स्नॅक असा असतो की पूर्वीच्या काळी जो खाऊ असायचा
जे 80 वर्षाचे आजोबा आहेत ते 12 वर्षाचे असताना काय खाद्यपदार्थ होते त्याप्रमाणे आपण करतोय. त्यामुळे लाडू, चिवडा भयंकर आवडतात अगं. तर अशा पद्धतीचं असतं आणि ऑफकोर्स आपल्याकडे सणवाराला काही कमी नाही, त्यामुळे सतत काहीतरी दर काहीतरी महिन्याला असं. असतं. त्याप्रमाणे डेकोरेशन करायचं, पदार्थ करायचे, हे सगळं चालू असतं. आता आपल्याकडे डिसेंबरमध्ये स्पोर्ट्स वीक झाला. बक्षिसं देण्यात आली, स्पर्धा झाल्या. त्यामुळे डिसेंबर महिना मस्त गेला. आता क्रिसमस आहे, त्यामुळे क्रिसमस कॅरल्सची तयारीपासून केक बनवण्याच्या रेसिपीज पासून सगळं चालू आहे. सो इन शॉर्ट हे सगळं ऍक्च्युली भावनिक आणि वैचारिक चालना देणाऱ्या गोष्टी आपण करायच्या, एवढं नक्की. ओके. साधारणपणे आता तू म्हणजे प्रत्येक रेसिडेंटच्या वेलबिंगचाच विचार करतेस, पण समजा मेडिकली काही त्यांना पर्टिक्युलर गोष्टींची गरज असते, तर अशा पण आपल्याकडे सपोर्ट सिस्टम आपण डेव्हलप केलं. अगदी मेडिकली अजून मोस्ट कॉमनली एकतर असं आहे की त्यांची जी औषधं चालू आहेत वर्षानुवर्षाची ती आपल्याकडे रिवाईज केली जातात, रिव्ह्यू केली जातात. डॉक्टर्स आहेत, खूप सुंदर टीम आहे आपली, छान सिनियर डॉक्टर्स आहेत आणि समहाऊ लाईक माइंडेड आम्ही सगळे भेटलोय. त्यामुळे ती आस्थेने जे मेडिकेशन आणि त्याचा सगळा फॉलोअप असतो. आणि मग काही जणांना डायबिटीज, बीपीच्या गोळ्या असतात, त्यामुळे त्याची वेळोवेळी चेकअप करणं, फिजिओथेरपी. सो ही सगळं त्याच्या सिस्टम्स आहेत. अगं रेसिडेन्शियल नर्सेस आहेत आपल्याकडे. आम्हाला प्रत्येकाला ती औषधं पाठ असतात सगळ्यांची, काय कोणाला काय द्यायचं. एक्झॅक्टली. आता तू मगाशी जे मेन्शन केलंस की हवा बदलली आहे, थंडी खूप आहे, तसं सीझन प्रमाणे तुझ्याकडे काही प्रिव्हेंटिव्ह केअर स्पेसिफिकली घेतली जाते की ही करायलाच पाहिजे? येस. पावसाळ्यात नेब्युलायझेशन सगळ्यांनाच असतं आणि हौसेने आवडतं सगळ्यांना भयंकर. आता त्याची टायमिंग्स आपण ठरवून दिलेली असतात, कारण प्रत्येकाच्या औषधाची वेळा वेगळ्या, पार्किन्सनची औषधं वेगळी असतात. सो ते सगळं रुटीन लागलेलं आहे. नेब्युलायझेशन, शुगर हे, किंवा दर 3 महिन्यांनी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह आम्ही वर्कआउट केलं की ब्लड, युरिन आणि सोडियम हे दर 3 महिन्यांनी प्रत्येकाचं चेक केलं जातं. रुटीन आहे ते, सो दॅट काहीतरी सिम्पटम्स दिसल्यावर असं नाही, ॲज अ प्रिव्हेंटिव्ह इट वर्क्स बेटर. काही जणांचे डाएटमधले बदल आपण केल्यावर खूप फरक पडला. सगळ्यात मोठा फरक सांगू का, की जेव्हा औषधं एवढी भाराभर असतात जेव्हा येतात, तेव्हा ती कमी केल्यावरच खूप फरक पडतो. आणि अलॉंग विथ डाएट आणि त्यांचं जेव्हा इथे सगळं एक आठवड्याभरात जेव्हा रुळतात ना, की जेवण वेळच्या वेळेला, झोप वेळच्या वेळेला, किंवा वेन दे आर एंगेज्ड इन डुईंग सम, त्यांना चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज देतो, तेव्हा हे सगळं रुळावर येतं. त्यामुळे मी प्रत्येक फॅमिलीला सांगते, आम्हाला 1 किंवा 2 आठवडे द्या आणि सगळं रेग्युलराईज होईल. मोस्टली इट हॅपन्स लाईक दॅट. जेवढा भीती असते फॅमिली मेंबर्सना की रुळतील की नाही, छान राहतील की नाही, तर ते मात्र स्वतःच मग सांगतात, नाही नाही खरंच तसं झालं म्हणून. सो तू आता म्हणालीस की हे जे रुटीन सेट केलं जातं किंवा डिसिप्लिनरी थोडंसं, त्याच्याने खरंच त्यांच्या मेंटल हेल्थवर पण परिणाम होताना तुला दिसतो? फरक दिसलाय खूप, कारण फर्स्टली थोडं स्टेबल वाटायला लागतं त्यांना. आणि सगळं एकूण वातावरण जे आहे ना, की हेल्प करायला लोक आहेत, माझं सगळं वेळच्या वेळेवर होतंय, औषधं वेळेवर जायला लागलं, घरी होत नाही ते खरं. तर ह्या सगळ्यांनी म्हणजे एव्हरीथिंग कम्स टुगेदर, त्यांना सुरक्षित वाटायला लागतं. सुरक्षित वाटलं तर ते एन्जॉय करणार आहेत, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, अगदी हाऊसकीपिंगच्या टीम, अटेंडंट्स किंवा काउन्सिलर्स, हे यांना ट्रेनिंग दिलं जातं तपसमध्ये. आणि ऑफकोर्स पर्सनली लक्ष असतं की त्यांचं सुद्धा बोलणं कसं आहे. हा खूप मला महत्वाचा भाग वाटतो. त्याच्यामुळे सुद्धा जे वेन दे नो की त्यांच्याशी छान सगळे कामली, पीसफुली बोलतायत. स्टाफची जेव्हा काळजी घ्यायला लागले मी, स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम आपण स्टाफसाठी पण राबवला जातो, जेव्हा सायकॅट्रिस्ट आणि आम्ही सगळे एकमेकांशी बोलत राहतो, त्यांचे इश्यूज काय आहेत, कारण 24 तास आजी आजोबांबरोबर, आणि ज्यांना सायकोलॉजिकल किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत अशा आजी आजोबांबरोबर राहणं चॅलेंजिंग आहे. पण हे जेव्हा स्टाफसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट, स्टाफसाठी ॲक्टिव्हिटीज आपण सुरू केल्या,
तेव्हा आजी आजोबांची काळजी बेटर होते हे लक्षात आलं, त्यांचं टेम्परमेंट छान राहतं हे लक्षात आलं. सो या सगळे घटक जेव्हा एकत्र येतात ना, पण हे महत्वाचं की त्यांना सुरक्षित वाटणं महत्वाचं आहे. आणि मग त्यांचा त्या ऍक्टिव्हिटीजना रिस्पॉन्स वाढायला लागतो. मग म्हणतात, मग कोणीतरी पेंटिंग पिकअप करतात. आपल्याकडे रांगोळी सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत की जिथे हँड आय कोऑर्डिनेशन, मेमरी एनहान्समेंट हे होतं. सो नुसत्या छापील थेरपीज करण्यापेक्षा ही सांगड घालून जेव्हा केलं ना, तर दुसऱ्या दिवशी असं कधी कधी होतं की कोणीतरी जेवत नाहीये, तर नाही आजी पेंटिंग झाल्यावर मग आपण किंवा आधी जेवून घ्या मग पेंटिंग करणार आहोत. तर ते म्हणजे इतकं ते त्याचं कन्व्हिन्स करायला सोपं महत्व जातं. आहे. मग हे जे जेव्हा पहिल्यांदा काही सुरुवातीचे काही आठवडे जेव्हा आपल्याकडे आलेले असतात रेसिडेंट्स, तर त्यांचा तो लोनलीनेस इव्हेंच्युअली खूप कमी होताना दिसतोय आणि ऍक्सेप्टन्स वाढताना दिसला तुला का थोडंसं त्याला रेझिस्टन्स होता? रेझिस्टन्स खूप कमी असतो आपल्याकडे, कारण आम्ही ना ऍडमिशन प्रोसिजर जे आहे ती खूप अशी क्रिएटिव्हली डिझाईन केली की पहिले ते बघायला येतात, काही वेळेला इव्हेंट्स आपल्याकडचे अटेंड करतात किंवा फॅमिली मेंबर्सना काउन्सिलिंग केलं जातं. कारण सगळ्यात मोठा कॉमन प्रश्न मला विचारला जातो की आम्हाला हे सगळं आवडलंय किंवा इन्स्टिट्यूटमध्ये ठेवायला पाहिजे कळतंय, पण आईला कसं सांगू किंवा बाबांना कसं सांगू की आता घरी नाही, तुम्ही संस्थेत राहायला चला. तर त्याविषयी सुद्धा आपल्याकडे काउन्सिलिंग होतं. त्यामुळे पहिल्या स्टेप पासून जेव्हा ही मदत मिळत जाते ना, तेव्हा ते सेटल होण्यालाही त्याची मदत होते की आम्हाला आधीच माहिती असतं की या आजींचे आवडीनिवडी काय आहे, त्याप्रमाणे आपण काळजी घेतो. अगदी टू द एक्सटेंट की मी विचारते की ट्रिगर पॉइंट्स काय आहेत, काय आवडत नाही सांगा. तर ह्या सगळे अशा घटकांची काळजी घेतली तर ते सेटलही लवकर होतात. लोनलीनेस उलट घरात आलेलं असतं अगं हल्ली, की न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे किंवा मुलं लांब राहिल्यामुळे. अगदी घरात जरी असले तरी त्यांच्यापाशी किती वेळ मिळतो बसायला असंही होतं. त्यामुळे उलट इथे आल्यावर त्यांचा लोनलीनेस जातो असं लक्षात आलं, कारण इतकी लोक सतत असतात फ्रेश आणि समाव तपसमध्ये 30s पर्यंतचा स्टाफ आहे. त्यामुळे देर आर चेअरफुल फेसेस अराउंड. मुलांना ह्या सगळ्यांना त्यांचे ब्रेक मिळत असतात. त्यामुळे नोबडी इज एव्हर टायर्ड ऑर इरिटेबल. तो हा खूप एक फरक पडतो. ऑल दिस हेल्प्स देम टू सेटल डाऊन. ऍक्सेप्टन्स आधी आलेला असतो, असं कोणीच कोणाच्याच मनाविरुद्ध आणलेलं नसतं किंवा अबॅन्डनमेंटची फिलिंग येऊ नये ह्याची मात्र मी फार विशेष काळजी घेते. तुला अशी एखादी स्टोरी किंवा असं काही आठवतंय का की जिथे तुला ह्या गोष्टीवर जास्त फोकस करावा लागला की त्या रेसिडेंटला हे फिलिंग नाही आलं पाहिजे, असं काही? आपण प्रत्येक वेळेलाच ती काळजी घेतोय, पण स्पेशली कधी कधी होतं असं की डिमेन्शियामुळे किंवा अगदी पहिल्या काही स्टेजेस असतात डिमेन्शियाच्या, तेव्हा आजी आजोबांना तो ऍक्सेप्टन्स येणं किंवा तसं रॅशनली विचार करण्याचीच क्षमता नसते. तेव्हा मग अॅक्युजेशन करणं घरच्यांना किंवा तुम्ही माझं घर चोरून घेताय वगैरे असे होतात. पण तेव्हा उलट मग फॅमिली मेंबर्सना समजावावं लागतं की शी डझंट नो व्हॉट शी इज सेइंग, शी डझंट मीन दॅट. आणि तर हे काउन्सिलिंग सेशन्स हेल्प अ लॉट. सेटल होण्यामध्ये ही मदत मात्र होते, पण अबॅन्डन्ड फिलिंग येऊ नये याच्यासाठी ते सेन्स ऑफ बिलॉंगिंग वाढवावं लागतं. या ऍक्टिव्हिटीजमध्ये फॅमिली मेंबर्सचाही आम्ही सहभाग करून घेतो. पण मग आता जेव्हा असे रेसिडेंट्स आपल्याला आलेले दिसतात आणि सेटल होतात, मग त्यांचे एकमेकांशी पण बॉन्डिंग होतंय किंवा असं काही असतं का की असे आमचा ग्रुप आहे आणि आम्ही एकत्रच आता चहा पिणार आहोत? आणि हे आपण उलट मोटिवेट करतो ना आपण हे व्हावं म्हणून. ऍज आय सेड दॅट सेन्स ऑफ बिलॉंगिंग. आणि अगं मी इतक्या सुंदर अशी मैत्री बघितलेली आहे, ह्या वयातही होऊ शकते. दे गेट पॉझेसिव्ह अबाउट इच अदर. ग्रुपिझम असतो आणि ते इतकं छान असतं ना किंवा कॅन्टीन मध्ये एखादं टेबल त्यांचं ठरलेलं आहे तर तेच आम्हाला पाहिजे किंवा त्याच्यात एखादं इन्क्लुजन होताना जी काही स्क्रुटिनी होते. सो हे सगळं छान आहे अँड दिस इज व्हेरी ह्युमन. सो आय एनकरेज दॅट. आणि कॉम्पिटिटिव्ह होतात स्पर्धांमध्ये, काही कार्यक्रम असतील तर
किंवा खूप हौस असते गाणी म्हणायची, भाषणं द्यायची. मग माझं पहिलं झालं, मागच्या वेळेला मला दुसऱ्या वेळेला दिलंस तू भाषण, मग रुसवे फुगवे होतात. बरं. तर हे सगळं खूप छान आहे. मला सगळे- आवडलं हे ऐकायला पण हा. छान वाटते की असं पण होतं. हो, अगदी. हा. आणि खूप सुशिक्षित, खूप हायली पोझिशन्ड, कोणी सीईओ म्हणून रिटायर झालेत, कोणी आर्मी मधले आहेत. पण त्यांचेही असे रुसवे फुगवे असतात. सो ते खूप मजेशीरही आहे, प्रेमाचं असतं, बाहेर फिरायला जाणं असतं. बरं. हो मग हो, तुला सगळ्यांची ट्रिप घेऊन जातो. अगदी ट्रिप्स होतात, खूप वेगवेगळे पार्टीज होतात आपल्याकडे. पाणीपुरी पार्टी असते, डोसा पार्टी असते. आता क्रिसमसमध्ये आम्ही केक मेकिंग आणि मग त्याच्यावरचं आयसिंग करतो. बरं. सो मग एकमेकींना मदत करणं होतं खूप. तर हे आपण एन्करेज करायला हवं असं मला खूप आवडतं हे सगळं भयंकर. मला असं वाटतं आणि- की हे आम्हाला पण आवडणार आहे. म्हणजे असं काही फक्त एल्डरलीच लोकांना आवडेल असं Yes, नाही. yes. एव्हरीवन विल किंवा लाईक दिस. इथे येऊन काही डान्स फॉर्म शिकवणं हे हो. पण आपल्याकडे चालू असतं. तर त्यात सुद्धा खूप आवडतं सगळ्यांना हे करायला, नवीन डान्स फॉर्म शिकणं. येस. ओके. काही मोस्ट कॉमन फिअर्स तू ऑब्झर्व केलीस का की ह्या गोष्टीची भीती असते किंवा एकटं पडण्याची भीतीच असते, पण अजून कुठल्या टिपिकल तुला अशा जाणवल्यात का? आजारपणाची खूप भीती असते. आणि मी खूपच क्रूड भाषेत असं सांगू शकेन की देर इज अ लॉट ऑफ फिअर अबाउट डेथ. कारण आपण एंड ऑफ लाईफ केअर करतो, पॅलिएटिव्ह केअरमध्ये पण आपलं काम भरपूर प्रमाणात आहे. तर दॅट इज द फिअर. आजारी पडण्याची भीती असते. डिमेन्शिया हा विषयच वेगळा आहे. त्याच्यात भीती वाटते ती हॅल्युसिनेशन्स असतात किंवा माझं कोणीतरी काहीतरी चोरून नेतंय, ही जी एक संशय, खूप पॅरानोया वाढतो. हा भाग वेगळा आहे. पण नॉर्मल एजिंग मध्ये सुद्धा आजारपण आणि डेथ याविषयी जी काही भीती, क्युरिओसिटी सगळीच आहे. आपल्या आजी आजोबांच्या कुटुंबियांमध्ये एक प्रकारची मला भीती कायम दिसते, ती की मला हे असं पुढे होईल का, मलाही पार्किन्सन्स होईल का, मला डिमेन्शिया होईल का. तर हे पहिल्या दुसऱ्या भेटीतच फॅमिली मेंबर्स बोलतात अगदी मनातलं. तेव्हा मात्र खूप आम्हाला समजावणं, काउन्सिलिंग, आणि आपले डॉक्टर्सही खूप छान आहेत. मी स्वतः काउन्सिल करते. पण नक्कीच, आणि दिस फिअर इज व्हेरी ह्युमन. तुला असं जाणवलं का की तू त्यांना रिडिस्कवर करून देते त्यांचा पर्पज किंवा त्यांची स्वतःची डिग्निटी, असं पण काही असेल की बऱ्याच वेळा असं कुठेतरी ते मन दुखावलेलं असतं, मग इथे आल्यानंतर त्यांना ते परत रिडिस्कवर केल्यासारखं फिलिंग येतं, असं तुला जाणवलंय का? रिडिस्कवर खूप, म्हणजे मी अनुभव शेअर करू शकेन. प्रयत्न तर असतो सतत की प्रत्येक व्यक्ती जी येते ती इतकी वेगळी असते, कुठेही एक फॉर्म्युला वर्क होत नाही. म्हणजे 10 ऍक्टिव्हिटींपैकी एखादी ऍक्टिव्हिटी ते पिकअप करतात, स्वभाव वेगळे असतात, कल्चर्स आणि सगळं. पण रिडिस्कवर करताना मला असं म्हणता येईल की मी अख्खी व्यक्ती बदलताना बघितलेली आहे, की इथे आल्या तेव्हा कशा होत्या त्या आजी आणि आता कशा आहेत. किंवा खूप अँटी सोशल असणारी लोक आता अनबिलिव्हेबली सोशल किंवा ऍक्टिव्हिटीज करतात. लिडरशिप दिसते त्यांच्यामध्ये, जी आधी कधीच नव्हती. खूप वेळा पब्लिक स्पीकिंगचं त्यांनी मला सांगितलं की आयुष्यात मी असं बोलले नव्हते कधी, आता माईक घेऊन भाषण देतात. 90व्या वर्षी जर त्यांना हा आनंद मिळाला. आणि मग मध्ये आपण एक ऍक्च्युली असं हे राबवलं होतं की काही इच्छा, बकेट लिस्ट करूया आपण. तर आता इतकं छान हे होतं की आता अगदी बँकेतले, मला वाटतं ते आजोबा होते की आयुष्यभर बँकेत नोकरी करून रिटायर झालेले, त्यानंतरही बरीच वर्ष रिटायरमेंटची घरी काढलेली. आणि जेव्हा मी बकेट लिस्ट विचारली तर ते म्हणाले की मला ना स्टेजवर एकदा काम करायचंय. तर मी हे कधी बोललो नाहीये. मग एका आजीने लिहिलं होतं की मी दिग्दर्शन चांगलं करू शकेल असं मला विश्वास आहे. तर आपण मग एक नाटक झालं सगळ्यांचं की जे सगळ्यांना ज्या काही इच्छा, हौस आहे, जी खूप छान प्रकारे पूर्ण झाली. म्हणजे मला वाटतं की शेवटच्या दिवशी जे नाटक झालं त्यापेक्षा रोजच्या रिहर्सल्स खूप सगळ्यांनी एन्जॉय केल्या. तर रिडिस्कवर करणं म्हणजे स्वतःला शोधणं. आणि काही जणांनी खूप छान एक्सप्रेस केलं आम्हाला. आमच्याकडे पत्र आहेत की काय काय वाटलं, कसे चेंजेस आले.
कपल्स मध्ये बघितलंय की अगदी मला मध्येच असं एक हे अनुभव आला की त्या आजींनी मला सांगितले, आम्हाला बिल्डिंग वेगवेगळ्या दे. 60 वर्ष आम्ही एकत्र राहिलोय आणि आता माझं माझ्यासाठी स्वतःसाठी जगायचंय. आणि तर ते वेगवेगळे राहत होते. कॅन्टीनमध्ये हाय हॅलो साठी वगैरे भेटायचे. भेटत. आपापल्या ऍक्टिव्हिटीज, आपापले छंद जोपासत होते. आणि असं करता करता आता परत ते मित्रत्वाने भेटतायत आणि मग चालू असतं, आज जरा आम्ही बाहेर जाऊन येतो वगैरे. हो का? तर त्यामुळे असंही मी बघितलं की रिलेशनशिप्स, ऑफकोर्स पर्सनॅलिटीज एनहान्स होत आहेत, आजारपणांना वगैरे छान सामोरे जात आहेत. खूप वेगवेगळे अनुभव आहेत, आपल्याला आजचा दिवस पुरणार नाही. खरंच आहे. कोविडच्या काळामध्ये कसं होतं तुला ते जरा कारण का डिफिकल्ट असेल हो कसं काय? ग, कोविडच्या काळात अगं असं लक्षात आलं की वी हॅड ऑलरेडी स्टार्टेड टेकिंग द प्रिकॉशन्स की असं काहीतरी चालू आहे, तर मास्क लावण्यापासून नवीन ऍडमिशन्स थांबवल्या किंवा गेटमधनं आत येण्यापेक्षा गेटमधनंच बोला, आणि छान ती सोय केली आम्ही त्यांची खुर्चीत बसून बोलण्याची, आजी आजोबांना भेटायला यायचं तेव्हा. पण एक मात्र आहे की समहाऊ आपल्याकडे एकही इन्फेक्शन नव्हतं कोविडचं, Oh my स्टाफलाही नाही आणि आजी आजोबांनाही. तर तेव्हा खूप चांगले अनुभव असे आले की फॅमिली मेंबर्सनी खूप कोऑपरेट केलं की आता भेटीगाठी होणार नाही, मग व्हिडिओ कॉल्स लावून देणं. मग किंवा मेडिकल डॉक्टर्स यायचे, पण मग त्यांनी ते डिस्टन्स मेंटेन करणं, क्वारंटाईन फॅसिलिटीज बराबर आम्ही ते इम्प्लिमेंट करत गेलो. आपले सगळे वेंडॉर्स जे आहेत, ग्रोसरी, व्हेजिटेबल्स, हे सगळे तर ते घरपोच आणून देत होते. मग ती काळजी घेणं. उलट असं झालं की आम्ही सगळे एकमेकांच्या खूप जवळ आलो आणि खूप तेव्हा तर नवीन ऍक्टिव्हिटीज सुचल्या खूप जास्त. आणि आपल्या आजी आजोबांचे कुटुंबीय तर मला म्हणायचे की आम्ही इथे लॉकडाऊन मध्ये होतो आणि तुमची सगळी आतमध्ये मजा चालू आहे. आम्ही तिथेच राहायला गेलो, त्यामुळे मला ते खूप बरं पडलं की मी बाहेर अजिबातच संपर्कात नव्हते. असंही नक्की झालं की त्या 3 वेव्हच्या मधल्या काळात सुद्धा आम्ही अति दक्षता घेत होतो. तर ते थोडंसं म्हणजे मे बी वी वर मोर केअरफुल करण्याचा एज ग्रुप असा आहे. पण आम्ही सुद्धा मग बाहेर जाणं बंद केलं होतं. म्हणजे मधल्या काळात सगळे बाहेर फिरायचे, तेव्हाही नाही निघायचो आम्ही, तेव्हा थोडंसं वाटायचं. पण स्टाफ मग गावी जाऊन आल्यावर तरी परत त्यांना क्वारंटाईनची वेगळी सोय केली होती. हे खूप दरवेळेला वेगळ्या सिस्टम्स करायचो आणि सगळ्यांना कळवायचो. आता आपल्याकडे जे रेसिडेंट्स आहेत त्यांचं साधारणपणे एज काय आहे, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत आहे? एज ग्रुप हे वी आर रजिस्टर्ड अंडर मेंटल हेल्थ ऍक्ट. सो एज ग्रुपचं रिस्ट्रिक्शन मला लिगली नाहीये, कमर्शियली करायचं नाही म्हणून एक मी एथिकली हा एज ग्रुप आपण मेंटेन केलेला आहे. तर 60 to 100+ असं मी म्हणू शकेन. आहेत आपल्याकडे 60s मधले आहेत, 80s मधले आहेत, त्यामुळे 60s मधल्यांना खूप यंग वाटतं इकडे. आणि आमच्यासाठी 75-80 सांगितलं की मला वाटतं की काहीच नाही, म्हणजे अजून खूप छान आपल्याला सगळं करता येईल. आणि सगळ्यात मोठ्या वयाचे आजी आजोबांमध्ये आता 103 वर्षाच्या होत्या आणि शी ऑलवेज फेल्ट व्हेरी सिनियर मोस्ट. आणि मग प्रत्येक वाढदिवसाला अगदी डॉक्टर्स आणि सगळ्यांचेच वाढदिवस आपण करतो, औक्षण करण्याचा मान त्यांचा होता. त्यामुळे असं औक्षण वगैरे हे सगळं आपल्याकडे व्यवस्थित होतं. तर तेव्हा हे खूप महत्वाचं ठरतं. पण आता रिसेंटली काही महिन्यांपासून आपल्याकडे थोडे यंगर रेसिडेंट्स आहेत, म्हणजे की 40शीतले 30शीतले. कारण सम फ्यू पीपल अप्रोच्ड अस की जे 80-85 वर्षाचे आहेत, पण त्यांची मुलं डाऊन सिंड्रोम किंवा सेरिब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन मुळे हे पेरेंट्स खूप चिंताग्रस्त होते की आमच्या नंतर काय होणार आणि त्यांची कोण काळजी घेणार, किंवा त्यांचे आणि त्या वयानुसार सुद्धा त्यांचे काळजी खूप घ्यावी लागते. तर अशी 5-6 मुलं आपल्याकडे आहेत, मुलं मुली मी म्हणेन. तर त्यांची काळजी आम्ही सक्सेसफुली घेतोय. अगदी त्यांचे आई वडीलही आता निश्चिंत आहेत, ते भेटायला येतात. त्यामुळे असा रिव्हर्स रोल पण आहे की आई वडील भेटायला येतात आणि इकडे मुलं नातवंडही भेटायला येतात.
ओके. पण मग ह्या मुलांच्यासाठी तुला वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेणं किंवा हो. ह्याच्यामध्ये बदल करायला केअर पॅटर्न जवळजवळ सेम आहे. अच्छा. त्यांच्यासाठी काळजी वेगळी घेतली जाते. हं. त्यांच्यासाठी जो स्टाफ आपण अपॉइंट केला त्यांचं हं. ट्रेनिंग थोडं वेगळं आहे. त्यांच्या टेंडन्सीज थोड्या वेगळ्या असतात, तर ते छान आता त्याचं केअर टीम तयार झालेली आहे. असे आणि असे काही एपिसोड्स आहेत की जिथे एकदमच इमोशनल ब्रेकडाऊन झालाय एखाद्या आजी आजोबांचा किंवा होतं ना, खूप ॲग्रेशन आलंय असं? अग्रेशन होतं डिमेन्शिया केअर सेंटरमध्ये. हां. इट्स व्हेरी कॉमन ना. खूप अग्रेसिव्ह असे एपिसोड म्हणतो आपण, बरं, की घरी बरं. असे काही एपिसोड घडतात तेव्हा मग हॉस्पिटलमध्ये नेतात. काही वेळेला आम्ही ऐकलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये मग बांधून ठेवलं वगैरे अग्रेशनमुळे. कारण हे डिमेन्शियामध्ये जे अप्स डाऊन्स होतात, की राग येणं आणि त्या व्यक्तीला ते कळत नसतं की हे होत आहे. तर हे अग्रेसिव्ह एपिसोड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की फिजिकली अग्रेसिव्ह होणं, व्हर्बल अब्यूज असतो, शिव्या येतात तोंडातनं ज्या कधीही उच्चारलेल्या नसतात आयुष्यात, की अगदी सायंटिस्ट आहेत किंवा एक आजी अगदी घरी खूप सुंदर फॅमिली, छान सुशिक्षित, आणि सडनली शी स्टार्टेड युझिंग बॅड वर्ड्स, म्हणजे शिव्या द्यायला लागल्या एकदम. घरचे म्हणजे शॉकमध्येच गेले होते की हे काय आहे की आजी आपली किंवा आई आपली असं. तर त्यांना ते समजावून सांगणं की हा मेंदूचा आजार आहे, हे वाईट शब्द आहेत, हे तुला मला माहिती आहे, बट वी हॅव द रॅशनॅलिटी नॉट टू अटर दोज वर्ड्स. ती रॅशनॅलिटी, तो फिल्टरच जेव्हा जातोय तेव्हा अग्रेशन होणार आहे. तर इतक्या साध्या शब्दात जर समजावून सांगितलं तर आपल्या स्टाफलाही कळतं की हे असे का करताय. मग त्यांना आपण मॅनेज कसं करायचं, तर प्रेमानेच केलं पाहिजे. त्या व्यक्तीला कळत नाहीये की ते काय करताय. तर अशा आउटलुकनी तिथे हे केलं ना तर सुचत जातं अगं. आणि अग्रेसिव्ह झाल्यानंतर तुम्ही काय करता असं फॅमिली मेंबर्स विचारतात, कारण त्यांना काळजी असते की तर तेव्हा आपण त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो, काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करायला नेतो, कधी कधी डॉक्टरची मदत घ्यावी लागते. पण मोस्टली 99% तरी मी म्हणू शकेन की आपल्याकडे आल्यानंतर अग्रेशन कमी झालेलं दिसतं. बऱ्याच वेळा अंडरलाईंग डिप्रेशन असेल, ते एक्सप्रेस कधी केलेलं नसतं, ते बाहेर येतं. सो वी हॅव टू गो टू द रूट कॉज ऑफ इट इज व्हॉट आय फील. आणि त्यानंतरच चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. त्या व्यक्ती छान सेटल झाल्या, त्यांचं अग्रेशन कमी झालं. पण तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते अगं, की इतर आजी आजोबांना ते इजा करणार नाहीत. कारण म्हणजे कधी कधी भांडणं झाली आणि हातापायी झाली तर ते तेव्हा लगेच मॅनेज करावं लागतं. कारण का हे जरा म्हणजे आपण असं म्हणतो ना की लहान मूल आणि आजी आजोबा दे आर सेम. अगदी हट्टीपणा, इमोशनल ब्रेकडाऊन्स असतात, अटेन्शन सिकिंग असतं. किंवा मी आजारीच आहे आणि औषधं घेण्याची प्रचंड आवड, तो सायकॅट्रिक आजारच आहे, तर त्यावेळेला मग प्लसिबो देणं वगैरे केलं की ते सेटल डाऊन, विसरूनही जातात नंतर. अटेन्शन सिकिंग मध्ये त्यांनी असे काही केलेले अनुभव आहेत का की म्हणजे लहान मुलं जशी वाटतात तसं काही केलं आहे का? आणि हे डिमेन्शियाच नाही अगं, नॉर्मल एजिंग मध्ये जास्त आहे. तर अटेन्शन सिकिंग साठी मे बी काही गोष्टींना नावं ठेवणं, म्हणून सुद्धा, किंवा कधीतरी वाटतं की मी इथे आहे आणि घरचे सगळे लांब आहेत, म्हणून त्यांचं अटेन्शन साठी सुद्धा काही काही वेळेला हो. पण बऱ्याच वेळा असं असतं की मी आजारी आहे असंच त्यांना वाटत असतं आणि माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, माझी काळजी घ्यावी, अशा प्रकारचं अटेन्शन सेकिंग असतं. आणि ते लाड आपण करायचे असंच ठरवलेलं. आता या वयात वळण लावायचं नाहीये आपल्याला, आपल्याला लाड करायचे. ओके, ही आयडिया क्लिअर झाली तर मग जरा सोपं जाणार आहे. बरोबर आहे. मला सांग की आता तुला असं वाटतं का की थोडं काय म्हणूयात की आपण एल्डरी लोकांना जरा अशा होम्समध्ये ठेवण्याची प्रथा थोडी वाढायला लागली असं वाटतं तुला? हो ग. त्याच्यामागचं कारण काय? जग बदलत चाललंय एवढं तर खरंय. आणि आत्ताच्या काळातलं असंही नाहीये, आधी पण थोडंसं सगळंच, म्हणजे इंडियन कल्चर मधल्या जॉईंट फॅमिलीज,
कोणी ना कोणीतरी आजी आजोबा आपले असायचेच हो. घरामध्ये, काका कोणीतरी वगैरे. तर ते आता कमी होत गेलं. न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा मायग्रेशन, म्हणजे छोट्या शहरांमधले मेट्रो सिटीजमध्ये आले, तिथे घरी आई वडील एकटे आहेत, किंवा अगदी पुण्यात सुद्धा 2 घरं आहेत, आई बाबा एकीकडे राहतात, मुलं सगळे बिझी झालेत जास्त. आणि अजून एक फॅक्टर महत्वाचा असा आहे की आत्ताचे जे आजी आजोबा आहेत ना, तेही मॉडर्न आहेत ग. हां. बरोबर तर त्यांनाही त्यांची स्पेस हवी असते. हो, त्यांना तुम्ही नातवंड बघा, घर बघा, किंवा टीव्ही समोर बसा, किंवा संध्याकाळी देवळात जा, असं नाही सांगू शकणार होतो आपण. आता महिला सुद्धा मी सांगते ना की कितीतरी आयुष्यभर जॉब्स किंवा छान कंपनीज रन करून मग रिटायर झालेल्या आहेत. तर त्यांना आता असं नाही सांगता येणार आहे की टू कन्फाईन देम ॲट होम इन फ्रंट ऑफ टीव्ही इज जस्ट नॉट. हां, सो करेक्ट. सो अशा प्रकारच्या प्रश्नांमुळे कम्युनिटी फॅसिलिटीज आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये जास्त असं आहे की 90s मधनं तेव्हापासून जी बाहेर मुलं गेलेली आहेत, त्यांचे आई वडील आता खूप वयोवृद्ध झालेले आहेत, एकटे राहतायत, मॅनेजही करतायत. पण ओल्ड एज होम्सची गरज अशासाठी पण लागतेय की म्हणजे डिमेन्शियाचे प्रमाण वाढतंय, अलार्मिंगली हाय आहे. सो व्हॉट इज लिडिंग टू दॅट हा वेगळा विषय, की स्ट्रेस लेवल्स, डिप्रेशन आणि ह्या काही गोष्टी, लाईफस्टाईल चेंजेस, याच्यामुळे सायकियाट्रिक आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढत चाललेत, हेही तेवढंच खरं आहे. आणि म्हणून केअर होम्सची पण गरज भासते. पण मग अशा वेळेस फॅमिलीजनी काय विचार करणं गरजेचं आहे? कारण का त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. कधी कधी जबाबदारी झटकणं असू शकतं, किंवा त्याचा गिल्ट पण येणं असू शकतं, की आपण हे करतोय तर हे एम आय चुझिंग राईट थिंग फॉर माय पॅरेंट, किंवा माझ्याकडून काहीतरी चुकत नाही. खूप मोठं. तर असं अशा पण मला डील करायला. अवंती, हा विषय इतका मोठा आहे ना की कोणी खूप आनंदाने हा निर्णय घेणार नाही, हे मला अगदी व्यवस्थित माहितीये की चला आता आईला आपण संस्थेत ठेवूया, असं कोणाला वाटणार नाही. सगळे रिसोर्सेस थकल्यानंतर आजारपणाविषयी, की हॉस्पिटलायझेशन असेल, किंवा घरी तेवढी मेडिकल केअर जमत नसेल, केअरटेकर्स मिळत नाहीत, किंवा ऑफकोर्स लांबच राहतात, तर आई एकटी राहणार आहे किंवा आई बाबा एकटे आहेत, तेव्हा ती काळजी वाटणं, त्यातनंच हा विचार येतो, केअर होम हा विचार येतो. दुसरं असं की व्हॉलंटरीली वाटतं की आता मला छान राहायचंय कम्युनिटी होम मध्ये. तर हे 2 कॉन्सेप्ट जे तपसचे, मी 2 घरं वेगवेगळी आहेत तर दोन्हीकडचं सांगते. पण येस, गिल्ट सगळ्यात जास्त असतं. माझ्या 10 वर्षांच्या अनुभवामध्ये अगदी तुरळक असे आहेत की जिथे जबाबदारी झटकणं असं आहे, खूप कमी. त्यामुळे माणुसकी आहे अजून, खूप आहे. आणि खूप त्या मागे, हा डिसिजन घेण्यामागे खूप बर्डन असतं, गिल्ट असतं. उलट त्या विषयी काउन्सिलिंग करावं लागतं, स्पेशली मुलींना, आजी आजोबांच्या मुलींना, सुनांना कन्सर्न असतो. तर आपण काय समजावून सांगतो, काही मुद्दे आहेत की का आपल्याला, म्हणजे काय लिमिटेशन्स आहेत घरामध्ये. सोशलायझेशन पासून सगळी लिमिटेशन्स आहेत, किंवा मेडिकल केअरच शक्य नाहीये. आता मी त्यांना असंही म्हणते की व्यक्ती म्हणून आपल्या आईला काय काय हवंय. माझा स्वार्थ आहे की मला कर्तव्य वाटतंय, मला प्रेम वाटतंय, म्हणून मी तिची काळजी घेणार, आणि घरी आपण एकटं ठेवणार. ऐकू खरंच की नाही, मला कारण रिपोर्ट कार्ड मध्ये मी चांगली मुलगी आहे 100% पाहिजे, पण त्या आईला कशाची गरज आहे आता? ते मॉनिटरिंग हवंय का? तिला खरंच हे सगळं मिस करतेय का? ती मैत्रिणी मिस करतेय का? हा विचार केला पाहिजे. तेव्हा निर्णय घ्यायला सोपं जातं. स्वतःसाठी जेव्हा लोक निर्णय घेतात तेव्हाही हाच विचार असतो की मी आता घरच्या जबाबदाऱ्या घेऊ शकतेय का? मला सेफ वाटतंय का? जेव्हा ही उत्तरं मिळतात तेव्हा केअर होमकडे वळतात. डिमेन्शिया किंवा यासारख्या जेव्हा व्याधी असतात, आणि ॲज आय सेड की विसरणं खूप होत आहे, पण तेव्हा हा आजार आहे असं बघितलंच जात नाही, हे वयामुळे होतंय असं वाटतं, आणि त्यामुळे ते खूप प्रोलॉंग केलं जातं. आणि तोवर ना ह्या सगळ्या मूड स्विंग्स, हॅल्युसिनेशन्स, हे सगळं इतकं पराकोटीला गेल्यावर मग निर्णय घेतला जातो. तोवर कुटुंबियांच्या स्ट्रेस लेवल्स हाय झालेले असतात,
घरात 3 पिढ्या असतील तर तिन्ही पिढ्यांचे प्रश्न वेगळे असतात. नातवंड हे सगळं बघत असतात. तर हे कसं नीट मॅनेज करायचं आणि केअर होम इज अ गुड आन्सर टू मोस्ट ऑफ दिस क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे इथे राहायला आल्यानंतर कुटुंबियांमधली नाती सुधारताना आम्ही बघितली आहेत, की आम्ही म्हणतो की इथे ठेवा आणि मग वन डे पिकनिक्स प्लॅन करतात, लंचला घेऊन जातात, बर्थडेज एकत्र करतात. म्हणजे मग क्वालिटी ऑफ लाईफ हा जर मुद्दा लक्षात घेतला तर उत्तरं मिळतात की व्हॉट इज हर क्वालिटी ऑफ लाईफ, त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. पण गिल्ट हा विषय असा आहे की खूप खोलवर रुजतो आणि आपल्याकडे अजूनही इंडियन कल्चरमध्ये असं असतं की माझी मुलं माझी अशी वागतील का. तर ह्या सगळ्यांची प्रश्न आपल्याला काउन्सिलिंग सेशन्समध्ये नक्की उत्तरं मिळतात. अशा काही केसेस तुझ्यासमोर आल्या का की जिथे अगदी निग्लेक्टेड आहेत हे आजी आजोबा किंवा काइंड ऑफ अबॅन्डन केलेलं आहेत, असं काही वेळेला होता अनुभव. सो मे बी त्यांच्या डिसीजमुळे का वागणुकीमुळे काय रिझन्स काय वागणुकीमुळे पण असू शकेल किंवा स्किझोफ्रेनिक किंवा डिमेन्शिया असेल तर काही वेळेला ती व्यक्तीच या बाकीच्यांना लांब ठेवतात, इंटरॅक्ट करत नाहीत. मी माझी राहीन, पण ती आतमध्ये घरात काय चालू आहे कळू देत नाहीत. एकटा राहणाऱ्या व्यक्ती अशा मी बघितलेल्या आहेत आणि कुटुंबियांना कळत नसतं आपण कसं हँडल करायचं आहे हे सगळं. अबॅन्डन खूप कमी, कारण मे बी काही वेळेला काय होतं की खूप लांब परदेशी राहणाऱ्यांना इथे एक्झॅक्ट काय चालू आहे माहीत नसतं आणि एखाद वर्षाने आल्यावर त्यांना कळतं की खूपच पण या व्यतिरिक्त मुद्दाम कोणीतरी वाईट वागतंय असं तरी मला खूप कमी वेळा आढळलं. सो आय एम रिअली हॅपी टू हिअर दिस. कारण बऱ्याच वेळा आपण फक्त की तरुण मुलं किती स्वार्थी झाली आहेत आणि किती ती निग्लेक्ट करतात हेच ऐकत असतो. तर आता तू स्वतः हे सगळं चालवते. उलट सांगू, तरुण पिढी जास्त सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्यांना अजून एक सोशल अँगल पण कळतो बरं का. म्हणजे मी आता सेन्सिटायझेशन प्रोग्राम करतेय शाळांमधनं आणि कॉलेजेसमधनं, सेन्सिटायझेशन टुवर्ड्स एल्डरली आणि आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय हे आम्ही डिस्कस करतो. आणि इतके नवीन विचार कळतात. अगदी 5वी-6वीतली मुलं आपल्याकडे व्हिजिट करतात आणि आमचा तो प्रोजेक्ट आहे की अगदी ऑटिस्टिक मुलांपासून सगळे आपल्या केअर होमला व्हिजिट करतात, पिकनिकला येतात. आजी आजोबांना भयंकर आवडतं आणि आम्ही ओरिगॅमी सेशन्स, म्युझिक सेशन्स आजी आजोबा आणि मुलं अशी एकत्र करतो, पेंटिंग करतात एकत्र. सो अशा वेळेला खूप लक्षात येतं की आपण नुसतीच तरुण पिढीला नावं ठेवतोय, उलट जास्त सेन्सिटिव्ह आहेत, चौकस विचार करतायत आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव आहे. मात्र अगदी क्लायमेट चेंज पासून सगळ्याची जाणीव आहे त्यांना. पण विशेष आजी आजोबांविषयी खूप त्यांना आस्था असते आणि आपण दुसराही एक प्रोग्राम राबवतोय जिथे आजी आजोबांची जी काही स्किल सेट्स आहेत त्याचा उपयोग मुलांना कसा होईल आणि त्यांच्या नॉलेजचा, बिकॉज इट्स अ ट्रेजर ऑफ नॉलेज. म्हणजे समवन इज रिटायर्ड ॲज अ CEO, ही कॅन टीच स्टुडंट्स अबाउट इट. सो असंही आपण कोऑर्डिनेट करतो. नाईस. सो मी असं म्हणेन की तपस हे फक्त एक ओल्ड एज लोकांच्यासाठी केअर घेणारं नसून सर्वांगीण त्यांचा आपण आता विकास नाही म्हणू शकत, पण मी असं म्हणू शकते की त्यांचं आयुष्य आपण छान प्रकारे त्यांना साजरं करता येईल. असं दिसतंय, छान ऐकायला पण मिळतंय. आणि तुला जर समजा एखादा मेसेज द्यायचा असेल अशा सिनियर सिटीजन असणाऱ्या फॅमिलीजसाठी, तर तू असं काय सांगशील की म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांच्या मनामधलं असणारं द्वंद्व थांबेल, की गिल्ट असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही असं काहीतरी असेल, असा काय मेसेज सांगशील अगदी? I would suggest to look at our parents, our elders म्हणते मी, for as individuals, की त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये आपण काय रोल प्ले करू शकतोय असा विचार केला तर आय थिंक सुचतील. आणि चांगल्यात चांगला आणि एव्हरीडे क्वालिटी ऑफ लाईफ याच्यावर फोकस करणं, कारण आता वेळ कमी आहे, त्यामुळे चांगल्यात चांगलं काय करता येईल. तर मग प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार, वेळेनुसार, चॅलेंजेस मधनं वाट सुचत जाते.
तू आता जे म्हणालीस ते मला खूप आवडलं. बऱ्याच वेळा मुलींना स्पेशली असं असतं की मी काळजी घेईन, मग ती बिचारी 8-8 तास एकटी का असेना घरामध्ये आई किंवा वडील. तर तो विचार आपण न करता ती ती व्यक्ती म्हणून कशी सोपी हा. होऊ शकते हा. ह्याचा विचार खूप छान आहे हा विचार. कारण हे आपल्याला माहिती नाहीये ना, समाजामध्ये ह्याच्याविषयी एवढं बोललंच गेलं नाही. हो. जेव्हा जेव्हा आपण ह्याचा विचार करतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीकडे पण एक वेगळ्या अँगलनी बघणार की अरे तू असा विचार करतेस का, असं पण एक प्रेशर दिलं जातं. तुला असं वाटतं का की ओल्ड एज होम किंवा केअरटेकर आपण जर असं विचार करतोय तर त्याचा लोकल कम्युनिटीला काय इम्पॅक्ट होत असेल, की ओव्हरऑल कम्युनिटीमध्ये काय त्याचा फायदा किंवा तोटा वॉटेवर तुला काही मेन्शन करायचं केअर होमचा केअर होमचा किंवा अशा फॅसिलिटीजचा? या एक तर काय होतं की ज्या एरियामध्ये असं एखादं केअर होम असेल तर ॲज आय सेड की यंगर जनरेशनला मोटिवेट केलं पाहिजे की ते तिथे व्हिजिट करतील. तिथे राहणाऱ्या बाकी एल्डर्सना सुद्धा जे राहत नाहीयेत पण आजूबाजूचे जे आहेत त्यांनाही आम्ही इन्व्हॉल्व करतोय. आणि लोकॅलिटीमधली हॉस्पिटल्स इवन पोलीस स्टेशन्स दे शुड नो की इथे केअर होम आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी आपली हेल्प घेतलेली आहे. हा सो असा एक गिव्ह अँड टेक पण होऊ शकतो. एक इकोसिस्टम व्हायला हवी असं मला वाटतं की आजूबाजूची हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, केअर होम्स ऑल दीज आर अ पार्ट ऑफ इकोसिस्टम आणि तेही डिग्निफाईड असायला हवं. सो केअर होम कडे त्या दृष्टीने बघितलं तर उलट त्याचा उपयोग आहे बाकीच्या समाजाला. बरोबर आहे. एक रिस्पेक्टफुल एक्सपिरियन्स म्हणून जर आपण द्यायचा ठरवलं तर सोसायटीमध्ये असे काय चेंजेस आपण करणं गरजेचं आहे? कारण का बऱ्याच वेळा असं होतं की आपण टर्म्स पण अशा वापरतो ना की साठी बुद्धी नाठी किंवा असं, तर ते न करता त्यांच्या एक्सपिरियन्सला आपण कसं जास्त एनहान्स करू शकू, तर असं तू काय विचार करतेस? अशा ह्याच्यासाठी तू काय विचार करतेस किंवा काय फॉलो करतेस? ॲज आय सेड मे बी की स्कूल्स आणि कॉलेजेसमधनं जे सेन्सिटायझेशन किंवा समाजात बऱ्याच ठिकाणी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स करतोय की एल्डरली हे म्हणजे असं मे बी आपण हे म्हणू शकतो की जिथे एल्डरली किंवा वयोवृद्ध माणूस ज्या समाजात समाधानी आहे तर तो समाज हेल्दी आहे. तर ते समाधान जेव्हा त्यांना मिळेल की तो रिस्पेक्ट मिळतोय, काळजी मिळते, सिक्युरिटी मिळते, तर कारण आपण प्रत्येक व्यक्ती त्या स्टेजला पोहोचणार. तर तो समाज हेल्दी करण्याकरता आत्ता जे वयोवृद्ध आहेत त्यांना एक तर पहिली गोष्ट मला अगदी सांगायची वाटते की ते बिचारे आहेत हा विचार काढून टाका. बरोबर. उलट नॉलेज किंवा बऱ्याच गोष्टीत ते वरचढ आहेत. तर हा असा आउटलुक ठेवला तर खूप फरक पडेल. आणि गरीब बिचारे मग त्यांना मदतच लागते असं नाहीये खरं तर, किंवा त्यांना कोणी बोलायला नसतं म्हणून म्हणजे एकूण त्यांना डिपेंडंट म्हणून बघितलं जातं. तर हे थोडंसं मला वाटतं बदललं पाहिजे. खूप छान. काही पॉलिसीज किंवा सिस्टीमचा तो विचार करतोस का की भारतामध्ये त्या थोड्या बदलल्या गेल्या पाहिजे ज्याच्यामुळे सिनियर केअर जरा चांगली या पद्धतीने आपल्याला राबवता येईल? किंवा परदेशात तुला अशी काही हो, परदेशातले बरेच सर्वे केले मी, मध्ये व्हिजिट्सही केल्या, तिथे बोलवलंही होतं टॉक शोजना. पण येस म्हणजे पॉलिसीज आर इन प्लेस. खरं तर आपल्याला जे वाटतं ना की सरकारचं किंवा गव्हर्नमेंट हे अगदीच हे असं नाहीये. देर आर लॉट ऑफ थिंग्स इन प्लेस. खूप छान गेल्या काही वर्षांमध्ये 2018 मध्ये 1-2 चेंजेस झालेत आणि खूप संघटित केलंय त्यांनी हे सगळं, म्हणजे हा सेक्टर तरी. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स इन प्लेस. पीपल डोंट नो अबाउट इट. पण तरीही काही गोष्टी केल्या तर खूप बरं होईल की एखादं जसं एखाद्या वॉर्डमध्ये चिल्ड्रन्स पार्क असतं तसं प्रत्येक एल्डर केअर होम किंवा त्यांच्यासाठी एखादी छान मोकळी जागा असणं गरजेचं आहे. थोड्याशा मेडिकल फॅसिलिटीज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलपासून प्रायव्हेट हॉस्पिटल्सपर्यंत जर सिनियर्ससाठी वेगळं काही त्यांना सेवा उपलब्ध करता आली की इतका वेळ बसवणं, त्यांना बसवून ठेवणं किंवा
डॉक्टर्स नीड टू गिव्ह मोर टाइम समजावून सांगण्याकरता असंही फार वाटतं. पण ऑफकोर्स इट इज रिअली चॅलेंजिंग फॉर एकतर आपल्याकडे पॉप्युलेशन लक्षात घेतलं तर, पण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काही फरक करणं गरजेचं आहे. पण माणुसकी खूप आहे. त्याविषयी अवेअरनेस केला तर बहुतेक बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. मला असं तुझ्याशी बोलून असं जाणवतं की आपण जे असं वर्तमानपत्रात किंवा कुठे न्यूजमध्ये पण वाचतो किंवा ऐकतो ना, की काय सगळं असे वाईटच वागतात. तुझ्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की अरे हा, इट इज फाईन आणि आपण डेफिनेटली वी कॅन एनहान्स इट मोर. एनहान्स करता येतं. एखादी आपण जेव्हा विचार करतोय की फायनान्शियली आणि इमोशनली सस्टेन आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर आधीच काही लोकांनी प्लॅन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी गाईडलाईन. फायनान्शियल अवेअरनेस वरती पण आपण बोलतो. थोडंसं म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स हा आत्ताच्या मॉडर्न आजी आजोबांना खूप महत्वाचा वाटतो आणि तो आहे. म्हणजे मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबांमध्ये मी बघते की तो खूप छान आहे. फिअर्सली इंडिपेंडंट असतात की केअर होमच्या फीस सुद्धा आम्हाला मुलांकडनं घ्यायच्या नाहीयेत. तर हा एक मला अगदी रोज ते जाणवतं. पण येस, फायनान्शियल अवेअरनेस असणं गरजेचं आहे. 40-50 पासूनच प्लॅन करणं गरजेचं आहे. मेडिकल चॅलेंजेस आहेत. अजून एक महत्वाचं मी सांगेन की ह्याच वयात मेडिकल बिल करणंही आता आपल्याला पॉसिबल आहे. की त्याविषयी अवेअरनेस येणं अजून गरजेचं आहे नक्कीच. की जो हा भार असतो ना तो आपण मुलांवर सोडून जातायत आता, की व्हेंटिलेटर लावायचं की नाही, अग्रेसिव्ह ट्रीटमेंट्स करायच्या की नाही. तर हा डिसिजन घेणं आपण मुलांवरती बर्डन ठेवतोय की 90व्या वर्षी मला हे सगळं नकोय, तर मग मी ते विल करून ठेवू शकते की विच दे कॅन रेफर टू आणि हा माझा डिसिजन राहील. तर हे खूप खूप छान होईल. इंटरडिपेंडन्स हा आहेच, म्हणजे आपल्याला फॅमिली रिलेशन्स आणि हा वेगळा, पण फायनान्शियल डिसिजन्स, मेडिकल डिसिजन्स हे आपल्या हातात आहेत. सो तुझ्या म्हणण्याप्रमाणे थोडासा अजून अवेअरनेस थोडा गरजेचा आहे. आणि मला वाटतं की टुवर्ड्स एजिंगच हा आला पाहिजे. रिटायरमेंटच्या आधीच हे सगळं आपण जरा प्लॅनिंग केलं, कारण रिटायरमेंट एज आणि त्याचा स्पॅन खूप आहे आता. 60ला रिटायर झाल्यावर त्याच्या पुढे 25 ते 30 वर्षांचं प्लॅनिंग करायचंय आपल्याला. स्वतःची काळजी घ्यायची. राईट. मला तर तुझ्याविषयी बोलायचं थोडंसं. तू एवढा सगळा विचार करतेस आणि म्हणजे मी असं म्हणू शकते की नुसतं ऑप्टिमिस्टिक नाहीये, त्याला सोल्युशन ओरिएंटेड ऑप्टिमिस्टिक राहणं म्हणू शकते मी. म्हणजे यू हॅव गॉट अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग, की असा विचार केला असता असं होऊ शकतं. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला काय एक्झॅक्टली 2 गोष्टी शिकायला मिळाल्या की याच्यामध्ये तू ऍज अ पर्सन म्हणून बदललीस किंवा माझं व्यक्तिमत्व म्हणून तुझ्यामध्ये ह्या गोष्टी आल्या, असं काही असेल? मी विचारच नाही केलेला ग, पण नक्कीच म्हणजे दृष्टिकोन बदलला. आयुष्यात खूप वेगळा होता आधी असंही नाहीये. आय वॉज गोइंग टुवर्ड्स इट, पण खूप एकतर ना आय एम टू मच इन टच विथ रियालिटी ऑफ लाईफ हे लक्षात आलं आणि वयाचं भान असावं हे लक्षात आलं. काय होतं, आपण दृष्टीआड असतं, जेव्हा आजारपण येईल तेव्हा बघू, किंवा म्हातारपण हे इतरांसाठी आहे असं थोडंसं माझ्या वयाच्या लोकांना वाटतं, तर तसं नाही हे लक्षात आलं. पण स्टील देर आर सच गुड थिंग्स. म्हणजे मला हेही विचारतात लोक की तुला स्ट्रेस्ड आउट नाही का वाटत रोज हे सगळं? म्हणजे रोज ही पण मला ते इतकं पॅशनेटली वाटतं अगं की तिथे गेल्यावर मी स्ट्रेस फ्री असते तपासला गेल्यावर. सो देर आर रियालिटीज दॅट हिट एव्हरी डे इन अ न्यू वे. पण ते छान आता शिकले, किंवा मी माझं कोपिंग अप मेकॅनिझम डेव्हलप झालं बहुतेक, की डिप्रेस व्हायचं नाहीये आणि गळून जायचं नाहीये. सो ते मात्र तयार झालं. मे बी आय टफन्ड अप अ लिटल बिट इमोशनली. पण मला कॉन्शियसली मी माझ्या स्वतःमध्ये किंवा माझ्या टीममध्ये तो मेकॅनिकल एक भाव येऊ नये याची खूप काळजी घेते. हॉस्पिटल्समध्ये जसं दिसतं की पेशंट नंबर 1, 2 आणि तर तो
सगळ्यांची काळजी घेताना मेकॅनिकल विचार येऊ नये, अप्रोच येऊ नये असा याची काळजी घेते मी कॉन्शियसली. पण आय स्टार्टेड अप्रिशिएटिंग स्मॉल थिंग्स, की आता 1 तास मिळालाय ना तर चला काहीतरी करूया किंवा नवीन गोष्टी शिकण्याविषयी. सो पर्सनली फरक पडत गेलेला दिसतोय माझ्यापेक्षा इतर लोक जास्त सांगतील. ॲज अ स्ट्रगल जर आपण विचार केला तर हा वर्थ होता, ह्याच्याबद्दल काही दुमत नाही असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली ग. 10 वर्ष कशी गेली कळलं. कळलं. तुझे तर फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आपल्याला वेगळा एपिसोड थोडासा आणि सतत विचार चालू आहेत की आता 10 वर्ष झाली या क्षेत्रातच, खूप करण्यासारखं अजून खूप नवीन प्रोजेक्ट्स डोक्यात आहेत, इनिशिएटिव्स आहेत अबाउट रिसर्च, ट्रेनिंग. आपल्याकडे ट्रेनिंग खूप चालू आहे ग्रामीण भागातल्या मुलींसाठी, अगदी कॉलेज स्टुडंट्स, डॉक्टर्स, अशा वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत, सर्टिफाईड कोर्सेस तयार केले, लॉट ऑफ थिंग्स टू डू. खूप वेळ कमी आहे आणि 24 तासापेक्षा जास्त वेळ असावा असं वाटतं. ओके. मला सांग की तू एखादी ॲडवाईस जर द्यायची म्हणालीस ह्या म्हणजे प्रेक्षकांसाठी, की त्या मी सांगेन तुला 3 कॅटेगरीमध्ये, एक म्हणजे जे छोटे आहेत आणि टीनेजमध्ये आहेत त्यांच्यासाठी, एक मिडल एजमधले आणि एक जरा थोडेसे 55च्या पुढचे किंवा 60च्या जवळचे. तर तू 3 ॲडवाईस सांगशील? एक तर सल्ले देऊच नाहीत. पण मी जेव्हा गप्पा मारते आपल्या स्कूलच्या म्हणजे शाळेतल्या सगळ्या विद्यार्थी आपल्याकडे जे येतात, इतकं छान आहे अगं ते सगळं वय, की अगदी 3री-4थी पासून ते 10वी पर्यंतचा एक वयोगट जर आपण ठरवला तर खूप छान. त्यांना आता जग त्यांच्यासाठी खूप छान आहे कारण ते वेगळ्या जगात वाढतायत. बरोबर. सो हल्लीची मुलं म्हणून तर डिसमिस कधीच करू नये, हे मी त्यांच्या आजूबाजूच्यांना सांगेन. त्यांना फुलू देत. डिस्ट्रॅक्शन्स मात्र तेवढीच जास्त आहेत, तर तेवढं जर असं काळजी घेतली ना, डिस्ट्रॅक्शन म्हणजे मेजरली ॲडिक्शन्स किंवा याविषयी थोडासा मला अवेअरनेस अजून करावा समाजात असं वाटतं. आणि त्यासाठी या इतर वयोगटांनी आपल्या लहान वयोगटासाठी काम केलं, हँड होल्डिंग करायला पाहिजे, खूप सपोर्ट दिला पाहिजे. कारण त्यांच्यासाठी जग खूप वेगळं आहे. मग इंस्टाग्रामचं जग, स्क्रीन ॲडिक्शन खूप वाढताना दिसतंय. तर ते मला असं वाटतं की बाकी वडीलधारे वयोगट, मी फक्त त्यांचे आई वडील नाही म्हणते, मग त्यांचे टीचर्स, शेजारी, या सगळ्यांनी त्यांची काळजी घ्यावी असं वाटतं. आणि द होल वर्ल्ड इज ॲट देअर फिंगर टिप्स. सो बट देअर इज अ चॉईस टू टेक गुड थिंग्स. पण मग मला असं वाटतं की तू जे करतेस आता काम, तपस जे काम करते, तर अशा ह्याच्यामध्ये, अशा सोशल गॅदरिंगमध्ये जर छोट्या वयोगट आणि मिडल एज, तर हे जर एकत्र येऊन त्यांनी जर काही काम केलं तर मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी तर खूप मग चांगलं आपण एक स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करू शकू, की कोणीच कोणाला बर्डन नाही आहे आणि इट इज अ सेफ इकोसिस्टम. इट इज ऑलवेज इझी टू ब्लेम द यंगर जनरेशन ना. तर आजकालची पिढी असं करून जे डिसमिस केलं जातं ते आपणच पुढे केलेली आहे तयार, किंवा आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर पासून एज्युकेशनल सिस्टीम्स असो ते आपल्या आधीच्या पिढीनेच तयार केलं. सो हा जो काही आपण ठेवा देतोय तर ते थोडंसं कॉन्शियसली व्हावं असं नक्की वाटतं. कारण या 3ही पिढ्यांबरोबर मी रोज काम करते आणि सगळं इमोशनली काम करते, त्यामुळे त्यामागचे विचार कळतात. ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्यांच्या आयुष्यावर किती होतोय ते कळतं. So there's a lot of positive to it, but we need to be very, very careful about the vices. आणि हे जे थोडेसे आता पुढचा वयोगट आहे की अजून वृद्धत्व आलं नाहीये, पण त्या दृष्टीने सँडविच पिढी, सो त्यांच्यासाठी काय सांगशील? अगदी जोरदार काम चालू आहे, अशासाठी मी करते 50च्या पुढचा एज ग्रुप धरला तर, की हे जे वयोवृद्धांचे जे आजार आहेत ते होऊ नयेत, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल, न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल. कारण स्ट्रेस लेवल्स जास्त आहेत किंवा बाकी चॅलेंजेस जास्त आहेत 50च्या लोकांना, साधारण 40 to 60 एज ग्रुप जर धरला
तर हे जे काही अल्झायमर्स किंवा कॉग्निटिव्ह चॅलेंजेस आहेत ना, ते सगळे 40शीत सुरू झालेले लक्षात येतात. अर्ली ऑनसेट येस, सो वी आर डुईंग रिसर्च ऑन दॅट. पण अर्ली ऑनसेट पेक्षा लक्षात येत नाहीत बऱ्याच गोष्टी. म्हणजे आमच्या वयोगटालाही असं होतं की अरे काय मला करायचं होतं, कोणाला फोन लावला पटकन. तर लगेच हे काय अल्झायमर्स कडे जात नाहीये, पण वी नीड टू बी कॉन्शियसली टेकिंग केअर ऑफ आवर ब्रेन. तर 40 to 60 एज ग्रुपला मी असं सांगू शकेन की एव्हरीबडी इज नाव व्हेरी कॉन्शियस अबाउट फिजिकल हेल्थ. जिमला जातात, काही ना काहीतरी डाएट करत असतात, बट everything is related to brain. So taking good care of your brain and not stressing it out, pampering your brain with new learnings, not only entertainment. एंटरटेनमेंट किंवा पॅसिव्ह ऍक्टिव्हिटीज करण्यात म्हणजे सुडोकू केलं म्हणजे आपण सगळं करतो असं नाहीये. सो न्यू लर्निंग ॲज इन न्यू लँग्वेज, न्यू म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, न्यू टॉपिक ऑल टुगेदर, जगात काय चाललंय नवीन कळलं पाहिजे, हे फीड ब्रेनला देणं. नंतर म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस की गुड स्लीप, यू आर टेकिंग केअर ऑफ युअर ब्रेन विथ दॅट. सो न्यूरोप्लास्टिसिटी इज अ न्यू कॉन्सेप्ट विच आय एम वर्किंग ऑन, की अडॅप्टेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, तेवढी ती न्यूरोप्लास्टिसिटी वाढते आणि यू आर टेकिंग गुड केअर ऑफ युअर ब्रेन. सो जनरेटिंग न्यू सेल्स इन युअर ब्रेन इज कम्प्लिटली इन आवर हँड्स. सो 40 to 60 एज ग्रुपने ह्याच्यावर मात्र खरोखर कळकळीने मी सांगते की टेक गुड केअर ऑफ युअर ब्रेन. अशा काही ऍक्टिव्हिटीज तू मेन्शन करू शकते की भरपूर डिझाईन केल्या प्लास्टिसिटी वाढू शकेल? उदाहरणार्थ ॲज आय मेन्शन्ड दिस, ऑर यु नो वी आर डुईंग समथिंग दॅट यू नेव्हर डन इन युअर लाईफ, लर्निंग न्यू थिंग्स. there's too much to it actually. It's too deep. आणि त्याला छान आपण इंडियन कल्चरचा हे देऊन पुढे एक प्रोजेक्टच चालू आहे. शॉर्टली वी विल टॉक अबाउट इट, पण there's too much म्हणजे नाही नक्की, पण ऍटलीस्ट ही आयडिया देणं हे पण खूप चांगली गोष्ट आहे. ओके, सो नाव वी आर ऑलमोस्ट नियर टू एंड असं म्हणू शकतो की एक तुझ्यामुळे वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळला आम्हाला. कारण का मी म्हणलं ना की ओल्ड एज केअर होमचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक तर गिल्ट असतो, भीती असते, एन्झायटी असते आणि दडपण असतं. दडपण काहीतरी खूप चुकीचं करतोय का आणि आपण आपली जबाबदारी टाळतोय का. तर मला तू जो हा कॉन्सेप्ट सांगितलास की ती व्यक्ती एक वेगळी इंडिव्हिज्युअल आहे असं म्हणून तिच्याकडे बघा, तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना पण ह्याचा एक वेगळा विचार मिळेल. आणि जे तू मेडिकल बिलच्या बद्दल जे बोललीस तो पण एक वेगळा विषय आहे की त्याच्याबद्दल आपण अजून माहिती पुढच्या वेळेस तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण अजून एक एपिसोड ह्याच्यावर नक्की घेऊ शकतो. सो थँक्यू सो मच तू आलीस आणि इथे एवढं छान डिस्कशन केलंस. आणि एक मी असं म्हणू शकते की आजच्या डिस्कशन मधून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे तर नक्की मिळालं की एक पॉझिटिव्हिटी, म्हणजे कुठेही तक्रार नाहीये, कुठेही असा काय म्हणतात त्रागा नाहीये की अरे काय यंग जनरेशन नीट नाही वागत, असं काहीच नाही. एव्हरीबडी इज हॅपी. सो आम्हाला नक्की सो आपण ह्याच्यावर अजून जास्त काम करणं गरजेचं आहे. नक्की कर. थँक्यू सो मच. थँक्यू अवंती. थँक्यू.